वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून झटपट असा डोसा, आणि त्याच्यात आपण भरपूर असं भाजीपाला पण ॲड करणार आहोत. चला तर मग बघूया काय काय साहित्य लागतं. 1 वाटी रवा घेतला आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं. याच्यात आता चवीनुसार आपण मीठ घालूया आणि थोडा खाण्याचा सोडा चिमूटभर घालूया. आता याच्यात टाकण्यासाठी गाजर घेतलं किसून, कांदा घेतला, कोथिंबीर घेतली आणि थोडी हिरवी मिरची घेतली. हे सर्व एकदम बारीक असं करून घेतलं. गाजर आणि हिरवी मिरची, कांदा असं किसून घेतलं मी. आता थोडं थोडं पाणी घालून चांगलं मिक्स करून घेऊया. याला गिठळ्या नको पडायला म्हणून आपल्याला चांगलं मिक्स करायचं आहे. हे बघा, असं पूर्ण पीठ, रवा आणि गव्हाचं पीठ हे चांगलं मिक्स व्हायला हवं. आणि आपण जे चवीनुसार मीठ घातलं होतं ते. आता दही घालूया. दही 4 चमचे घालायची आहे. दही अगोदर मी फेटून घेतली आणि तीही घातली. आता पूर्ण चांगलं मिक्स करून घेऊ. अजून पाणी घालूया. आपल्याला बॅटर हे चांगलं पातळ करायचं आहे, त्याच्यामुळे पाणी घालूया. आता कोथिंबीर, हिरवी मिरची, गाजर आणि कांदा घातला. गाजर किसून घेतला म्हणून एकदम छान असा बारीक झालेला आहे. आता हे सर्व मिक्स करून आपण 10 ते 15 मिनटं रेस्ट घेऊन झाकून ठेवला होता. आता आपण तवा गरम करूया. तव्याला तेल लावूया आणि डोस्याचं जे बॅटर होतं आपण 10 ते 15 मिनटं ठेवलं होतं मुरवण्यासाठी, ते घेतलं आणि डोसा आपण टाकून घेतला तव्यावर. हे बघा, पॅनला अगोदर तेल लावून घ्यायचं. सुरुवातीचा पहिला डोसा हा थोडासा तुटतोच, पण नंतर एकदम छान येतील. पातळ असे मस्त डोसे करून घेऊया. आहे की नाही? ना तांदूळ भिजवायची झंझट, ना डाळ भिजवायची झंझट. एकदम झटकीपट. सकाळच्या नाश्त्याची घाई असते तेव्हाही आपण हे असे डोसे केले तर एकदम पटकन कमी वेळात असे हे आपले डोसे तयार होतात. हे बघा, पातळ असे मस्त करायचे आणि जाळीदार येतात छान. जेवढं बॅटर तुम्ही पातळ ठेवणार तेवढे डोसे पातळ मस्त जाळीदार येतील. सेम आपण जसे गहू तांदूळ आणि डाळीचे करतो डोसे तसेच आहे. हे बघा, चवीलाही एकदम छान क्रिस्पी असं खरपूस असे चव होती. तवा छान गरम झाला की पटापट असे डोसे काढून घ्यायचे. मुलांचं कसं असतं ना, नेहमी नेहमी भाजीपोळी खायला कंटाळता. मग तशावेळी आपल्याला त्यांना काहीतरी वेगळं बनवायला पाहिजे. म्हणून असे जर आपण वेगवेगळ्या प्रकारचे डोसे म्हणा, दशम्या म्हणा किंवा घावण म्हणा हे बनवले तर मुलं एकदम आवडीने खातात. हे बघा, बोलता बोलता आपले तिसरा चौथा डोसा एकदम झटकेपट होता. जास्त कमी वेळ पटापट होता, जास्त वेळ न लागता. हे बघा, असं बॅटर पसरून घेतलं. तुम्ही जर बॅटर थोडं घट्ट ठेवलं तर ते जाड येतील आणि जर पातळ ठेवलं तर मस्त बारीक असे येतील. खरपूस असे हे डोसे आपले रेडी झाले आहेत. मुलं व्हेजिटेबल खात नाही, मग त्या मार्फत आपल्याला मुलांना व्हेजिटेबलही देता येतं. हे बघा, झटकेपट आपली हिरवी मिरची आणि शेंगदाण्याची चटणी केली, काय टोमॅटो सॉस घेतला. तुम्हाला जी चटणी आवडेल तुम्ही तिच्यासोबत खाऊ शकतात. झाले की मग झटकेपट गव्हाच्या पिठापासून आणि रव्यापासून डोसे. या मग सर्वांनी खाण्यासाठी. आजची रेसिपी तुम्हा सर्वांना कशी वाटली? रेसिपी आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रिद्धीज किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या मग सर्वांनी डोसे खायला. झटपट असे डोसे चटणीसोबत एकदम छान असे लागतात आणि आपण टिफिनलाही मुलांना सकाळी बनवू शकतो. हे बघा, हेल्दी आणि टेस्टी. धन्यवाद. या मग सर्वांनी.